की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आणलेली आहे, नवीन अपडेट आणलेली आहे। राज्याच्या महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम कडून माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। याबाबत महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। तर हा माहिती सांगणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये जराही स्किप करू नका आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते, परंतु आता सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या छाननीमुळे लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या हिशोबाने कमी होणार आहे। कारण ही जी छाननी होणार आहे, ह्या छाननीमध्ये लाखोंच्या संख्या कमी होण्याची शक्यता आहे। या गोष्टीवरून विरोधकांनी अनेक टीका केलेल्या आहेत। त्याचबरोबर महिलांना 2100 रुपये देण्याची बोलणी करून 1500 रुपयेच महिलांच्या खात्यात जमा केले, हा सवाल देखील विरोधकांनी केलेला आहे। दरम्यान सरकारच्या छाननी प्रक्रियेमुळे लाखो बहिणी योजनेतून बाद होणार। नेमके कोणत्या आणि कशा प्रकारे छाननी होणार हे देखील मी आता तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तसेच 4 चाकी वाहन असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे। एकाच महिलेने 2 अर्ज दाखल केले आहेत, अशा महिलांच्या अर्जाची देखील छाननी होणार आहे। तसेच लग्न झाल्यावर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची देखील छाननी होणार आहे। आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची देखील आता पडताळणी होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कार असलेल्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, अर्जामध्ये जे निकष सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच अधीन राहून व्हेरिफिकेशनचं कार्य करणार आहे आणि ज्या बहिणी आयकर भरत आहे अशा महिलांच्या अर्जाची छाननी करून अशा 5 निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया होणार आहे। वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरून तक्रार आल्याने ही पडताळणी तक्रारनिहाय केली जाणार आहे, असे अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या होत्या। केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्व अर्जांची पडताळणी होणार आहे। ज्या महिला या निकषात बसत आहेत त्या लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार, मात्र ज्या महिला निकषात बसत नाही त्या बहिणी नावडत्या होणार आहे। तर मित्रांनो, आजची ही अपडेट खूपच महत्त्वाची होती, त्यामुळे मी लगेचच तुमच्याबरोबर शेअर केली। तर तुम्हाला ह्याच्यावरनं कळलंच असेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसतात का नाही। जर तुम्ही या निकषात बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जमा होणार। मात्र जर तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे। मग काय म्हणणे आहे तुमचे या निकषाबाबत आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत माझ्या या व्हिडिओबाबत मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा। आणि एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे। तर नवीन वर्षाच्या नवीन दिवशी म्हणजे 1 जानेवारीला
माझं यूट्यूब चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे मी हे करू शकले, माझ्याकडून हे शक्य झालं। तर तुम्ही सर्वांनी दिलेल्या सपोर्टमुळे माझं यूट्यूब चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। तर आता तुम्ही मला सपोर्ट करू शकता। माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊन तुम्ही माझे स्माइली बनू शकता आणि जर तुम्ही माझे स्माइली बनले तर त्या हिशोबाने मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। तर नक्की एकदा माझी स्माइली मेंबरशिप घेऊन बघा आणि असेच मला सपोर्ट करत राहा। तर भेटूया पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मला सपोर्ट करा आणि बाय बाय, नमस्कार।